ले ले ले। बहुत काला दिख रहा था, अभी बहुत गोरा दिख रहा है। अरे पूरा काला हो गया ना धूप में घूम घूम के। क्यों? कितना धूप है। तू किती बी घाईन जा, किती बी सुसाट जा, टाइमवरच पोहोचशील. तुला जायचा टेस्ट असं. आपलं आपलं काम बी तसंच असतं ना. आता बोल ईशा, आपल्याला शिर्डी जायला किती तास लागतात? 4 तास. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपला सर्व मावरा वगैरे लावून झालेला आहे. मावरा तर जाम भारी, तुम्हाला दाखवतो बघा. वाव बघा, बघता तुम्ही. वाव वाव बघा किती मोठी आहे. पुरी 18 किलोची वाव आहे. पूर्ण पिवले धमक आहे. लाल कोलबी आहे, व्हाईट कोलबी आहे. पोचे बघा किती मोठे आणलेत आईने. पहिल्यांदाच आणलेत पण खूप मोठे आहेत. डांगे बघा किती मोठे आहेत. हे बघा. आता मी तुम्हाला सध्या काढून दाखवतो, कारण की वापस बरफ हे करायला लागेल ना. हे बघा पोचे बघा, साईज बघा किती मोठी आहे. ही बारकी पापलेटा, हलवा, बागरं, या छोट्या सुरमा, या गाबोली आज भेटले आईला. 2-3 दिवस भेटली नव्हती. या समुद्रातल्या चिंबोऱ्या, या हलवा, ये या साईडला मस्त पापड आहेत मीडियम साईजची. ही वेगळी आहे, ती वेगळी आहे. ही मोठी आहे, ती छोटी आहेत. सुरमाई पण आहेत मोठी. व्हाईट पापलेटा बघा किती मोठे आहेत. बघा पापलेट, जेव्हा खापरी पापलेट बघा किती. बाबो लय मोठा आहे. इथे पण मोठा आहे. मतलब साईजमध्ये थोडा फरक आहे. खापरी पापलेट आहे छोटा. कोलबीचे 2 गम्याला भरून ठेवलेत, कारण की कधी खापले तर लगेच भरायला नको ना. आज रविवार आहे तर कस्टमर जास्त असतील. सो वाव बघा तुम्ही बघता. बगूर बिगूर काढून अर्धा किलो वाव बी गेले बोटी. सो चला ना, यो पण आले आणि आपलं काम आहे तो करून घेऊ. बघा बाई सफारीला गेली ती माल आणायला. तो आपला काम आहे पाटी धुवायचा. तो पाटी धुवू. मस्त तो ड्राम भरलेला, तर ड्रामातून पाणी घेऊ. ही पाटी धुतलेलीच वाटतं. काम आहे हो चांगली. बाई घेऊन गेली वाटतं. सो चला आपला काम वगैरे करून घेऊ. आता आपल्याला एक वाडी काम झाले, पहिले नव्हता. आता आपल्याला यो फला, ही पेटी आता रोज पुसावं लागेल. पहिले तरी काय वाटत नव्हता. तर चला सगळं काम वगैरे करून. दादासाठी 2 टप बर्फाचे कापून ठेवलेत. आत्ताच कापले, आल्याच कापलेत. चला तर गाईज, आत्ताच घरी आलोय. ते आपल्या दुकानासाठी ते इन्व्हर्टरच्या बॅटरी काढलेल्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर त्या बॅटरीच घ्यायला आलो. आणि इथे बॅटरी ठेवल्यात आणि इन्व्हर्टर पण आहे. ए बाबू, ए बाबूला लागतं फिरवाना. तेव्हा गोड्या दादा यो गोलू दादा आला. गोलू दादा, जुली. चला तर काय, इन्व्हर्टर आणि बॅटरी घेतलेली आहे. सो आपले भाऊजी नाक्यावर याचं कनेक्शन करणार आहे. सो चला निघूया. चल बाबू, मागत वाजतं का? हा, तर चला निघूया. तर गाईच ही बघा कर्दी. हिला आंबार पण म्हणतात ना, कर्दी पण म्हणतात. बरेच दिवसानंतर भेटले, म्हणजे भेटलेच नव्हते. 4-5 महिन्यानंतर भेटले. ही ऑर्डरची आहे, ही आम्ही सोलून देतोय. बघा थोडीशी भेटली, ज्यांना थोडीशी पाहिजे त्यांना ना तेवढीच भेटली. तर चला सोलून घेऊ. हे बघा आता भाऊजी तर फिटिंग करते इन्व्हर्टर वगैरे. तर काय भाऊजी मस्त या साईडला फिटिंग करतात. मीटर फिटिंग करतात वाटतं भाऊजी. इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे भाऊजीने मस्त धुतले पाण्यात. सो ही बॅटरी या पेटीत जाणार आहे. फिटिंग वगैरे थोडीशी बाकी, जास्त नाही. त्यासाठी भाऊजीने लाईट पण घालवले. तर चला आपण नाश्ता करून घेऊ. मस्त नाश्ता बी आले. चला तर गाईच, संध्याकाळचे वाजलेत 8:30 वाजलेत. दादानी दादाचं दुकान भेटणार आहे. दादाचं दुकान बंद केलंय, लवकरच गेलाय. बर्फाला गेले दादानी दिवसभर. तुम्हाला काहीच दाखवलं नाही. मतणार आहे काय को. ले ले ले। बहुत काला दिख रहा था, अभी बहुत गोरा दिख रहा है. अरे पूरा काला हो गया ना धूप में घूम घूम के। क्यों? कितना धूप है। अरे बारिश का मौसम है तो धूप लग रही है क्या? अरे बारिश कौन सा बारिश है? हाँ बारिश नहीं है। चले
सो आपलं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे न मस्त आलं ते एक चाय पिऊन घेऊ. सेट करो. नाना पण आलेत. तर गाई जिथं आपला दादा आलाय मस्त बरेच दिवसानंतर आलाय तर आईचे पाय वगैरे दाबतोय. तो तुम्ही बघू शकता. बरफ तापायचं काम सोडले भाईनी पाय दाबायला सुरुवात केली. वरती तर बघ. बोला फोन लावतो रे एक. का अरे अर्जंट फोन आहे. अर्जंट. बरफ कापायला सुरुवात कर. चल थांब ना जरा. इथली सुट्टी होऊन दे तिकडे जाऊन नंतर. बरफ आले तरी कुठे सुट्टी व्हायला. दादा गेले ना आणायला बरं. मग दादा अजून ट्रॅफिक मध्ये आला नाही अजून. पटापट काय झालं. 1 घंटा तरी लागेल याला. 10-10:30 वाजतील. चला तर काय दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आज खूपच लेट म्हणजे खूपच 10:30 वाजले इथेच आहे. अजून घरी गेलो नाही तर चला निघूया घरी. तो फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. तर चला निघूया. आई चल पटक्या. चला आई म्हणून टाइमपास झाला बाकी काय ना. माझी बोला. मला कुठं जायला असला ना मग टाइम मुद्दाम. होता. टाइम ना चाल भाजी. आई चल पटकन. चल चल उठला बाबा. उठ बी नाही बाबा. टाइमपास दिसता. चला निघूया काही लगेच भेटूया फ्रेश होऊन. पहिले घरी जाऊ मस्त आरामात आंघोळ वगैरे करू भेटू नंतर. चला निघूया. चला तर गाईज मस्त फ्रेश वगैरे जर झालोय तर मी चाललोय दादा बरोबर हल्दीला. पहिल्यांदाच चाललोय. दादानी मला बऱ्याच वेळा बोललेला चल चल तर मी कधी गेलोच नाही. तर पहिल्यांदाच चाललोय. दादा बी कुठे गेला काय माहिती. दादानी पण मस्त तयारी केली. फुल ड्रेसिंग मारूनच आहे. चलो चलो. सो चला निघूया गाईज. आपल्याला जायचं हल्दीला. पहिल्यांदाच चालू आहे तर चला निघूया. तसं तर मी हल्दीला गेलो पण दादा बरोबर पहिल्यांदा चालू आहे. कारण की दादा गाव एकटाच निघतं. आज जातो बरं. काय मजा आहे बघू. आपल्याला कुठं जायचं हल्दीला. भेटन तिकडे जायचा. किती हल्दी आहेत अशा. 2 हल्दी आहेत. बरे आहेत. बाकीची ते उद्या जण मी. चला तर गाईज आम्ही आता निघलोय डायरेक्ट आता हल्दीला जाऊन भेटतो. सो ब्लॉग कंटिन्यू ठेवा. दादा पण हेच करणार आहे मी पण हेच करणार आहे. दोघे एकत्र गेल्यावर मजा नाही येणार. तर फक्त तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. जी मजा येईल ती बघू. आता तुम्ही बघसाल त्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच तुम्हाला. दादा आणि मी एकत्र चालले बोलल्यावर तुम्हाला एकच ठिकाणी पण तरी पण कंटिन्यू बघत राहा. काले जरा. सो संकेत कॉल दादू बघा. तर संकेत दादा पण येणार आमच्या बरोबर. बघू आता आला तर येईल नाही तर नाही. त्याचा काय भरोसा नसता. तर निघूया. त्याला मी 2 फोन केले आणि एक बी फोन न उचलला. मला नंतर फोन केला मी ना उचलला. मी पण काढलेलं होतो. ऍटिट्यूड नाही भाई. इज्जत दोगे तो इज्जत मिळेल. जाहिरात येते ना शपथ. अकाउंटला तर पैसे नाही. 100 वेळा जाहिरात. तर चला गाईज निघूया. आपण आता निघलोय. तर गाईज आपण याच्यासाठी थांबलेलो आहे आणि टाइमपास लय गेला भाई. टाइमपास काय गेला पण. टाइमपास ना गाडी बिडी लावली जरा परफेक्ट पार्किंग मध्ये म्हणून. चल चल बसता पार्किंग टाइम झालाय. तुझ्यामुळे किती टाइम झाला माहिती का. बाबा लय टाइम झाला. चल चल पटपट निघू. टाइमपास नको तुझ्यामुळे टाइमपास झाले लगेच. फक्त एवढी ड्रेसिंग कशाला मारली पण. कुठं ड्रेसिंग मारली. असेच कपडे. चला निघूया गाईज. आपण आता पुढे जाऊन भेटू. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघता हे लोकेशन लावून जायचं का. सध्या बघू काय बोलता. सध्या बघू शकता काही आपला तो ट्रॉफिक लागलेली आहे. सध्या लोढा ब्रिजच्या इकडे आम्ही चाललोय आणि ब्रिज पूर्ण जाम आहे. असं वाटते की आता रॉंग मारावा पण रॉंग मारणं चुकीचं आहे सध्या बघायला गेलं तर. आणि आमचा दादा तर एकदम बेकार ड्रायव्हर आहे. नुसता गेअर चेंज करतो भाई. लवकर पोहोचतो बरोबर आहे. गाईज मध्ये ट्रॅफिक आपलं जेव्हा काम असतं ना मध्ये ट्रॅफिक लावलं एवढा दिमाग आउट होतो ना भाई. सांगून काहीच फायदा नाही. हे बघा. आणि काही लोक मुद्दाम गाड्या असते चालवतात. काय समजत नाही काय चालवत. नाही ते मजा घ्यायला आले ते. मजा घ्यायला आले ते. समजलं की त्यांना काही काम धंदा नाही. नुसतं त्यांचं ड्रायव्हिंगचं काम. त्यांचं कसं माहितीये का ते कंटिन्यू गाडी चालू कटालेले असतात. मग ते आस्ती गाडी चालवतात. ते म्हणजे परफेक्टली गाडी चालवतात. म्हणजे इथं आम्ही बरोबर या टायमाला पोहोचू. समजलं ना. तू किती बी घाईन जा किती बी सुसाट जा टायमावरच पोहोचशील. तुला जायचा टेस्ट आपलं काम बी तसंच असतं ना. आता बोल ईशा आपल्याला शिर्डीला जायला किती तास लागतात. 4 तास कंपल्सरी 4 तासात पोहोचतो. बरोबर. पण आपण विचार करतो लवकर पण तो काम टायमावरच होतं. टायमावर जे टायमानुसार होते. तो समृद्धी महामार्ग बरोबर आहे ना. सुसाट तेच टायमानुसार आपण पोहोचू. किती का ना सुसाट असो. बरोबर चला निघूया. चला तर काय आम्ही आता 5 मिनिटावर
म्हणजे 5 मिनिटाचं अंतर राहिले तर लगेच पोहोचू. तर माझ्या ब्लॉग मध्ये नाही, दादाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू, कारण की तिथून पुढे दादा ब्लॉगिंग करणार आहे. मला पब्लिक मध्ये लय लाज वाटतंय, असं वेगळंच वाटतं, दादाला काय वाटणार नाही. सो दादाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, पुढे बघू काय होतं. चला आता निघूया. तर गाईज आता आम्ही घरी जायला निघलोय. दादाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही किती मजा केली किती नाही. मजा म्हणजे नाचलो बिचलो नाही, सो मजा आली, बघायचं काम करायचं, मजाच आली तशी ना. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.